त्यांनी सांगितलं मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी आता माझ्याबद्दल ते काही वेगळे व्हिडिओ तयार करायचे भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असलेले इतरांच्या पार्टनर खासण्याची गरज नाही ती इडिट करीत असेल आता इडिट का भांडवल असते हे मला माहिती इमानदार लोकांना जर तो बतावा नाही तर त्याला बदनाम केलं जातं आणि कुंकरचे फोटो कुंकर जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देवेंद्र फडणवीस तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही मी करणार आहे तुम्ही काही वेळाला आणि कसल्या रेकॉर्डिंगला तुमच्या मुठ्यावर पाय देऊनच आरक्षण घेणार आहे वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी करत पण फडणवीस साहेब तुम्ही मला किती बदनाम केलं मी मात्र समाजापासून एक इंच सुद्धा हटणार तुम्ही काय खोटं बोलायचं ठरवलं ते ठरवा मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुमच्या बाजूला मिळव तरी नाही पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं इस्रायलमध्ये ते विष देणार फडणवीस साहेब काय नीच वृत्ती तुमची आणि एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचा पोरगा काम करताय तुम्ही पाठ ठोकायला पाहिजे होती या राज्याला एक इमानदार पोरगा मिळालंय जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरगा मिळालंय जो राज्याचा स्वाभिमान असं तुम्ही म्हणायला पाहिजे होते मी तुम्हाला जाहीर आवाज देतोय तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्डिंग काय एडिट करते ते व्हायरल करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वळवळीतून सांगतो आणि वळवळीतल्या नगरीतल्या लोकांना सांगतो यांनी जर मला या देवेंद्र फडणवीस बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या 48 पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून येतात आता जीव गेला तरी नाव ऐकायचं नाही आपल्या एखादा लोक करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय सुप्रस्ताव करायचा मी राजकारणात कधीच बोललेलो नाही पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय मी गोरगरिबांचं कल्याण करतोय मी गोरगरिबांचं कल्याण करवणार म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडावता वाचला तर मी जाहीरपणे सांगतो तुझं राज्यातलं एकही खासदारकीच्या विधानसभेचं सीट मी निवडणार नाही हे राज्य सोडून जाईल हे देश सोडून जाईल किंवा माझा जीव संपवील पण
पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.